जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची, टाकलेल्या पावलांची जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने मंदा माने प्रस्तुत जय हो या विशेष मालिकेमध्ये मी समीरा गुजर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या समवेत आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. यशाची शिखरं संपादन केल्यानंतरही अनेक जण आपली मुळं विसरतात, पण काही व्यक्ती अशा असतात ज्या आभाळाला गवसणी घालूनही पाय जमिनीवरच ठेवतात. उद्योजकतेच्या जगात ज्यांनी कुबोटा ट्रॅक्टर विक्रीचा विश्वविक्रम प्रस्थापित करून बार्शीचं नाव 7 समुद्रापार नेलं, असं नाव म्हणजे श्री संतोष ठोंबरे. यशाचं आभाळ गाठलं तरी पायाखालची जमीन न सुटावी, जगाच्या नकाशावर नाव कोरलं तरी ओढ गावच्या मातीची असावी, अशा शब्दांमध्ये संतोष ठोंबरे यांच्या प्रवासाचं थोडक्यात वर्णन करता येईल. पण त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊया या ध्वनिचित्रफितीतून. श्री संतोष ठोंबरे एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला हा माणूस जेव्हा जागतिक स्तरावरच्या कुबोटासारख्या बलाढ्य कंपनीच्या ट्रॅक्टर विक्रीत विश्वविक्रम नोंदवतो, तेव्हा तो केवळ एक उद्योजक राहत नाही, तर तो हजारो तरुणांचा प्रेरणास्त्रोत बनतो. संतोष ठोंबरे यांचा खरे मोठेपणा त्यांनी कमावलेल्या कोट्यावधींच्या नफ्यात नाही, तर त्यांनी स्वखर्चातून समाजासाठी दिलेल्या 1 कोटींच्या देणगीत आणि त्याही पेक्षा मौल्यवान अशा त्यांच्या वेळ व विचारात आहे. आपण जिकडे राहतो तिथल्या मातीचे ऋण फिटणे हीच खरी देशभक्ती, हे सूत्र संतोष यांनी मांडले. बार्शी तालुक्यात आज जो मातृभूमी पॅटर्न चर्चेत आहे, त्याचे ते मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी केवळ स्वतः काम केले नाही, तर परदेशात आणि मोठ्या शहरात स्थायिक झालेल्या अनिवासी भूमिपुत्रांना सोबत घेतले. IAS, IPS अधिकाऱ्यांपासून ते यशस्वी उद्योजकांपर्यंत सर्वांची एक वज्रमूठ त्यांनी बांधली. ज्यांना गावासाठी काहीतरी करायचे होते पण मार्ग सापडत नव्हता, अशा शेकडो हातांना त्यांनी मातृभूमी प्रतिष्ठान नावाचे हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. कोविड-19च्या भीषण संकटात जेव्हा जग घरात बंद होते, तेव्हा निराधारांच्या मुखात अन्नाचा घास भरवणारा हात संतोष यांचा होता. ग्रामीण महिलांसाठी बस थांब्यावर निवारे उभारणे असो किंवा साक्षात भगवंताच्या दरबारात महाप्रसादाची अखंड सेवा देणे असो, प्रत्येक कामात त्यांनी प्रशासकीय अचूकता आणि भक्तीचा भाव याचा अद्भुत संगम साधला. संतोष सर, आपलं मनपूर्वक स्वागत कार्यक्रमात. नमस्कार. आता ही ध्वनिचित्रफीत पाहताना इतकं छान वाटत होतं की एखादी व्यक्ती आपल्या मातृभूमीशी, आपल्या गावाशी किती छान पद्धतीने जोडलेली राहू शकते. त्यामुळे तुमचा हा सगळा प्रवास जाणून घेण्याविषयीची खूप उत्कंठा आहे. आणि हा प्रवास म्हणजे तुमच्या जन्मापासून लोकांना आज यशस्वी संतोष ठोंबरे माहीत आहेत, परंतु ठोंबरे घडत असताना त्यांच्या बालपणापासून त्यांची वाटचाल कशी झाली याविषयीची उत्सुकता आम्हाला आणि तुम्हाला ओळखणाऱ्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांना आहे. तर लहानपणापासून तुमच्या शालेय जीवनापर्यंत नक्की तुमची वाटचाल कशी होती? माझा जन्म हा ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबामध्ये झाला. इथं माझे वडील शेती करायचे, त्यामुळं लहानपणापासून जेव्हा शेती आणि ग्रामीण भागाचा टच होता इथं. हे वडील शेती करत असताना ज्या पद्धतीनं कष्ट करत होते किंवा सकाळी लवकर उठणं, शेतात दिवसभर काम करणं,
आई स्वयंपाकावर पण काम करायला जाणं इथं. हे सगळं करत असताना माझा जन्मानंतर जेव्हा पहिलीपर्यंत जो होता किंवा मी मित्र कंपनीमध्ये जास्त खेळत बसणे, शाळा बुडवून म्हणजे शाळेची आवड नव्हती इथं किंवा मित्रामध्ये त्यावेळेस विटी दांडू, गोट्या असे वेगवेगळे खेळ होते इथं, पोहायला जाणं. तर हे खेळत बसायचं शाळा बुडवून हा असा जास्त उपक्रम असायचा. त्यामुळं किंवा 4थीपर्यंत मी एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणूनच राहिलो होतं. पण 4थीनंतर जे आहे का किंवा 5वीला आल्यानंतर माझे एक चुलत भाऊ त्या शाळेवर शिक्षक म्हणून होते. त्यानंतर जी एक शाळेची गोडी लागली आणि मग 5वीत माझा शालेय अभ्यासक्रमात 2रा नंबर आला, 6वीत पहिला आला. मग ती एक चांगली गोडी लागत गेली. तेव्हा 10वीपर्यंत तेव्हा एक चांगला विद्यार्थी म्हणून म्हणजे हुशार विद्यार्थी म्हणून राहिलो. आणि त्याबरोबर म्हणजे शालेय ह्याच्याबरोबर म्हणजे जे खेळ स्पोर्ट होते तर त्याच्यामध्ये मी कॅप्टन असायचो. व्हॉलीबॉलची टीम असायची, कबड्डीची, खो खोची इथं. तर त्या ठिकाणी मी म्हणजे नेतृत्व करायचं. आणि 5वी ते 10वीपर्यंत म्हणजे कंटिन्यू वर्गात एक वर्ग प्रतिनिधी निवडला जायचा. तर त्यामध्ये मी पूर्ण म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत वर्ग प्रतिनिधी म्हणून राहिलो किंवा कॅप्टन म्हणून थोडक्यात. खेळातून तुम्हाला तुमच्यातल्या नेतृत्व गुणांचा शोध लागला असं म्हणता येईल का? हो, नक्कीच तेव्हा येतं. कारण ते खेळत असताना सगळ्याच्या पुढे लीड घेऊन प्रत्येक गोष्ट करणं येतं. ह्यातनंच म्हणजे मला ते कौशल्य होत गेलं. मग 10वी झाल्यानंतर मग मी 11वी आणि 12वीला बार्शीमध्ये शिक्षणाला आलो. त्यावेळेस मग घर सोडलं इथं. आणि मग म्हणजे माझे बाकीचे मित्र म्हणून आम्ही रूम करून राहून 11वी 12वी कंप्लीट केलं. पण 12वीमध्ये थोडा एक कटिंग प्रसंग आला की 12वीमध्ये अभ्यास झाला नाही असं वाटलं आणि मग मी गॅप घ्यायच्या दृष्टीने म्हणजे विचार केला. पण वडिलांनी त्यावेळेस सांगितलं किंवा तू नापास झाला तर चालतं पण परीक्षा दे, वर्ष वाया घालू नको. आणि मग त्यानंतर मग आम्ही परीक्षा दिली आणि पास झालो इथं. मग नंतर परत सायन्सला ॲडमिशन घेतलं. सायन्सला ॲडमिशन घ्यायचा उद्देश किंवा आमची मित्र कंपनी सगळी सायन्सला होती. मग उद्देश काय किंवा ग्रॅज्युएट झालं किंवा BEd करायचं आणि शिक्षकाची नोकरी करायची इथं. ह्या दृष्टीनं म्हणजे सगळे विचार होते इथं. पण ज्यावेळेस 90च्या दशकामध्ये गावाकडे म्हणजे दूरदर्शनला परमवीर चक्र मालिका चालू होती. ती बघायची मला जास्त आवड होती. त्यातनं थोडे आपण कुठेतरी मिलिटरीमध्ये गेलं पाहिजे तर त्या सगळ्या बघितल्यानंतर असं वाटायचं. मग ज्यावेळेस 12वी झाली त्यानंतर मग मी NCC जॉईन केलं आणि NCCमध्ये C सर्टिफिकेट B ग्रेडमध्ये पास झालो इथं. आणि इकडं मग ग्रॅज्युएशन करत असताना मला फर्स्ट क्लास मिळाला. मग ह्या बेसिसवर मग मी परत ह्याच्यामध्ये गेलो. आर्मीमध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्डला माझं सिलेक्शन झालं इथं की सिलेक्शन झालं. हां, मग एंट्रीसाठी. आणि मग एंट्री आमचा अलाहाबादला 5 दिवस चालला इथं. तर केवळ आपलं इंग्लिश पुअर असल्यामुळे आपण त्यात आपण पास होऊ शकलो नाही त्या एंट्रीमध्ये. तेही त्यावेळेस जाणवलं. मग त्यावेळेस रिटर्न आलो आणि परत मग म्हणजे तो विषय सोडून दिला. आणि नंतर मग BPEdला ॲडमिशन घेतलं आणि BPEd कंप्लीट केलं इथं. पण हा मधला काळ किती अवघड असेल, कारण एक स्वप्न आपण पाहिलेलं असतं आणि ते आता पूर्ण होणार नाही असं जेव्हा, आणि तरुण वय असतं, अनुभव नसतो, तर त्यातून आपला दुसरा मार्ग शोधावा, ही उभारी कशी मिळेल? आपल्याकडे क्वालिटी गुणवत्ता आहे पण केवळ आपल्याकडे इंग्लिश आपलं पोर असल्यामुळे, कारण ते टॉप मोस्ट आर्मीमधले हे होते तर त्याला इंग्लिशला नो एक्सक्यूज होता इथं. तर ते आपण पास होऊ शकत नाही म्हणलं तर वास्तव सत्याची जाणीव झाली इथं. आणि जरी असलं तरी किंवा त्यात नाही होऊ शकलं तर दुसरं आपण काहीतरी चांगलं करू हे मनात होतं. त्याचबरोबर हवालदार पोस्टिंगसाठी आर्मीमध्ये मी भरती झालो, म्हणजे पूर्ण माझी प्रक्रिया झाली. पण मला ऑफिसरच व्हायचं असल्यामुळे मी काही ते जॉईन केलं नाही. मग गावाकडे येऊन मग शिक्षण BPEd घेतलं. त्याच पिरियडमध्ये शिक्षण सेवक चालू झालं इथं. आणि मग त्यावेळेस विचार केला की आपण तिकडे जाण्यापेक्षा गावाकडची जी काही शेती आहे आपली इथं तर ती चांगली डेव्हलप करू. मग त्यावेळेस गावाकडे गेल्यानंतर मग पहिली वडिलांची 1 एकर द्राक्षाची बाग होती. परत मी गेल्यानंतर 5 एकर द्राक्षाची बाग लावली आणि मग ते शेती 3 वर्षे चांगल्यापैकी करत राहिलो. पण शेती करत असताना एक लक्षात आलं की निसर्ग आणि मार्केट आपल्या हातात नाही, कष्ट करायचं आपल्या हातात आहे. आपलं स्किल आपल्या देऊ शकतो, पैसा देऊ शकतो, वेळ देऊ शकतो. पण निसर्ग आणि मार्केट हातात नसल्यामुळं त्या दोन्ही गोष्टी आपण अचीव करू शकत नाही हे लक्षात आलं. मग त्यावेळेस एक असा म्हणजे डोक्यात कल्पना येईल की आपण 10 व्यापारी आणि 10 शेतकरी घेतले
तर सगळ्या सुखसोयीचा उपभोग कोण घेतं किंवा सक्सेस रेशो कोणामध्ये आहे. मग आपण शेती करायचं का व्यापार करायचा हे आपण ठरवायचं इथं. म्हणजे लक्षात आलं की आपण व्यवसाय लाईनला आलं पाहिजे इथं. तर व्यवसाय लाईनला यायचं तर आपल्याकडं आर्थिक भांडवलाची कमतरता होती, कारण शेती करीत असताना शेतीवरच म्हणजे बँकेचं कर्ज काढलेलं होतं 15 लाख रुपये त्या पिरियडमध्ये, आणि दुसरं 5 रुपये टक्क्याने किंवा 5 लाख रुपये काढलेलं होतं. म्हणजे अशा अवघड परिस्थितीमध्ये व्यवसायाचा निर्णय घ्यायचा तर मग काय आपल्याकडे तर भांडवल नाही. परत मार्केटमध्ये क्रेडिट चांगलं असल्यानंतर परत मी 5 लाख रुपये 5 रुपये टक्क्याने व्याजाने घेतले आणि एक बॅकलोडर म्हणजे त्याला JCB म्हणतो आपण, तो विकत घेतला इथं आणि मग व्यवसायाला सुरुवात केली 2007 पारंपरिक शेतीच्या पर्यायाकडून उद्योजकतेकडे जाणं हे कुठेतरी एक चाकोरीच्या बाहेरचं पाऊल टाकलं. तर त्यावेळेस काही विरोध झाला का किंवा काय प्रतिक्रिया मिळाल्या? हो, जर ज्यावेळेस मी शेतीतनं उद्योगाकडं ज्यावेळेस निर्णय घेतला उद्योग व्यवसाय करण्याचा, त्यावेळेस घरनं आईचा प्रचंड विरोध झाला, वडिलाचा सपोर्ट होता, भावाची वा तुला जो योग्य वाटतं तो निर्णय तू घे ही भूमिका होती. मग अशा परिस्थितीमध्ये मग आई तर एक स्टेपला म्हणली किंवा तुला जर म्हणजे ही मशीन घ्यायची असली, म्हणजे जो मशीन घ्यायचा निर्णय घेतला तर बाबा मी घरी राहणार नाही, मी निघून जाईल, तू घ्यायची नाही अजिबात. बापरे. हां, मग तिचं कारण होतं की आपल्यावर पहिलं एवढं कर्ज आहे बँकेचं, बाहेर प्रायव्हेट सावकाराचं, आणि परत तू व्याजानं पैसे काढून घेणार म्हणजे परत अडचण झाली तर तिचं प्रेमापोटी होतं बोलणं की आपली सगळं क्षेत्र आहे ती एकूण आपली काहीच राहणार नाही. पण माझी भूमिका ठाम होती किंवा मला व्यवसाय करायचा म्हणजे करायचा आहे. म्हणजे तुम्ही आत्ता अशा पद्धतीने विचार करणाऱ्या तरुणांना काय सांगाल? कारण ही अडचण मला वाटतं अनेकांना समोर येते की आपल्याला उद्योगाकडे वळायचं आहे पण घरच्यांचा विरोध असतो किंवा आजूबाजूचे लोक शंका घेतात की यश मिळेल का उद्योगामध्ये, तर ती एक भीती असते कुठेतरी मनामध्ये. नाही, म्हणजे मला एक युवकाला आव्हान करा की तुम्हाला जी गोष्ट करायची इच्छा आहे की तुम्ही ती केलीच पाहिजे. तेव्हा इथं विरोध तर घरचे असतील किंवा बाहेरचे असू दे इथं, कारण तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत काय विचार आहे ती बाहेरच्याला माहीत नसतं इथं, ती त्या अनुषंगानं ती बोलत असते तेव्हा इथं. पण तुमच्या डोक्यात जी करण्याची कल्पना व्हिजन असतं का तर ते तुम्हालाच माहीत असतं. मी स्वतःवर एक पहिला कॉन्फिडन्स विश्वास असणं गरजेचं आहे इथं, आणि तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही त्या निर्णयावर ठाम राहिला पाहिजे आणि त्याच पद्धतीने तुम्ही तो सक्सेस बी करून दाखवला पाहिजे. तेव्हा ते बोलणारे लोक म्हणजे तोंड तुम्ही बंद करू शकता तेव्हा इथं. ट्रॅक्टर विक्रीमध्ये तुम्ही जो एक विश्वविक्रम केला तर तिथपर्यंतचा प्रवास कसा झाला? मुळात ही वाट कशी सापडली? हा, मी तुम्हाला सांगितलं किंवा मी 2007 मशीन घेऊन व्यवसाय चालू केला, आणि ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस एकच डोक्यात होतं की आपण जो बी व्यवसाय असेल तो पॉझिटिव्ह अँगलनं करायचा इथं. पहिली एक मशीन होती, परत दुसरी मशीन घेतली इथं, आणि त्यावेळेस मग रिलायन्स गॅस पाईपलाईनचं काम ज्यावेळेस आपले सॉफ्ट सॉईल टाकण्याचं मिळालं त्यावेळेस माझ्याकडे किंवा 150 ट्रॅक्टर कामाला चालू होते इथं. मग त्यावेळेस लक्षात आलं किंवा आपल्या भागामध्ये ट्रॅक्टर आहेत पण कुठल्या कंपनीची डीलरशिप नाही. मग हे सगळं सर्चिंग केल्यानंतर लक्षात आलं की समजा आपल्याकडं कुबोटा नाही, तर मग आपण 2010 साली 7 इथं मशीनचा व्यवसाय करत असताना तेव्हा कुबोटा ट्रॅक्टर डीलरशिप घेतली. पण मधला पिरियड मी ज्यावेळेस हा मशीनचा व्यवसाय करत होतो तर त्यावेळेस मला अमरावतीला काम मिळालं इथं, तर मी कुटुंब घेऊन अमरावतीला 1.5 वर्ष तिकडे राहिलो इथं, म्हणजे गाव घर सोडून. मग व्यवसाय करताना ही बी एक म्हणजे मानसिकता पाहिजे की आपण गाव घर सोडायचे तरच माणूस काहीतरी करू शकतो. म्हणजे आपला कम्फर्ट झोन जो आहे तो सोडलाच पाहिजे, तरच तुम्ही काहीतरी पुढच्या गोष्टी करू शकता इथं. मग फॅमिली घेऊन 1.5 वर्ष राहिलो. मग त्यानंतर मग इकडे ट्रॅक्टरच्या डीलरशिपला अप्रोच झालो, आणि मग त्यावेळेस 2010 कुबोटाची डीलरशिप घेतली. पण पहिल्यापासून एक अशी इच्छा होती की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करू त्या क्षेत्रामध्ये आपण टॉप मोस्टला असलं पाहिजे किंवा टॉप मोस्टचं काम केलं पाहिजे इथं. मग ह्याची अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्यावेळेस रिलायन्स गॅस पाईपलाईनला मी ज्यावेळेस काम करत होतो मशीन घेऊन, तर त्यावेळेस त्या कंपनीकडं जी कोणी अवघड कामं आहेत, कामं सोडून दिलेली आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, जी कोण कामं नको म्हणतं अशी तुम्ही मला कामं द्या म्हणायचं इथं. त्याचं कारण जे आहे काय की आपलं स्किल आपल्याला वापरता येईल आणि कशा पद्धतीने आपली ती सॉल्व करता येतील. आणि कंपनीने मला ते त्यात चांगल्या पद्धतीने कामं दिली, त्यात मार्जिन रेशो जास्त होता, त्यामुळे तिथं अर्निंग चांगलं झालं इथं. आणि कंपनीची सगळी कामं एकतर कर्नाटकमध्ये कंपनीचं काम गेलं होतं इथं, तर त्या ठिकाणी मला पाठवलं, ती कंपनीचं काम परत मी कंपनीला मिळवून दिलं, काम कंप्लीट करून आलो इथं. म्हणजे अशा पद्धतीनं एक काहीतरी वेगळं करण्याची पहिल्यापासून म्हणजे मानसिकता होती. मग ज्यावेळेस कुबोटा ट्रॅक्टरची डीलरशिप घेतली की आपण काय करू शकतो इथं, कारण आपण ग्रामीण भागात नालतो. दुसरी गोष्ट मशीन घेतल्यामुळं कस्टमरचं फिलिंग काय असतं, आपल्याकडं बॅकलोडर पहिलं JCB मशीन होतं,
तर त्याला सर्व्हिसमध्ये येणाऱ्या अडचणी, स्वतःचं मालकाचं ओनरचं फिलिंग काय असतं इथं, ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यामुळे जे आहे का की आपण काय म्हणतो का आपण त्याच्या शूजमध्ये आहो असं आपण जे बघायचं म्हणतो का आपण त्याच्या जागी आहो असं प्रत्येक गोष्टीत विचार करत राहिलो इथं. आणि मग डीलरशिप घेतल्यानंतर कंपनीकडून बी एरिया असा मागून घेतला किंवा आम्ही केलं तर एरिया आमच्याकडे ठेवा नाही तर ठेवू नका, म्हणजे अशा पद्धतीने आम्ही प्रो झालो तर ठेवायचं, म्हणजे आम्हाला आमच्यावर कॉन्फिडन्स होता माझ्यावर इथं. आणि अशा पद्धतीने मग कंपनीनं सोलापूर आणि उस्मान जिल्हा आपल्याला डीलरशिपसाठी दिला. आणि मग त्या ठिकाणी सोलापूरला पहिलं शोरूम चालू केलं, परत बार्शीला, मग असं करत करत सोलापूर आणि उस्मान जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला एक ब्रँच काढले इथं. आणि तुम्ही म्हणता तसं किंवा आपण कस्टमरला म्हणजे सर्व्हिस एक चांगल्या लेवलची, कस्टमरबरोबर संवाद चांगल्या लेवलचा आणि प्रामाणिक आणि पारदर्शकता प्रत्येक गोष्टीमध्ये ही ठेवल्यामुळं कस्टमरचा विश्वास वाढत गेला. आणि मुळातचा हा जपानीज प्रोडक्ट टेक्नॉलॉजीला चांगला असल्यामुळं शेतकऱ्यांचा ॲक्सेप्टन्स चांगला वाढला इथं. आणि 2017ला पहिली MD ट्रॉफी मिळाली इथं. पण त्यावेळेस आपण सर्व पॅरामीटरचा विचार करून आपली त्यावेळेस मिळली होती, पण त्यावेळेस आपण म्हणजे भारतात आणि जगात आपण नंबरला नव्हतो. 2022-23ला आपण वर्ल्डमध्ये 1 नंबरला आलो ट्रॅक्टरच्या सेलमध्ये. तर त्याचं कारण असं की आपलं व्हॉल्यूम पहिल्या वर्षी 1134 झालं होतं इथं 2022ला. तर ट्रॅक्टर जे कुबोटा कंपनीचे जगातले जे डीलर आहेत ते नंबरमध्ये आपण 1 नंबरला राहिलो इथं. ते ऑफिशियली कंपनीने डिक्लेअर करून आपला स्पेशल ट्रॉफी देऊन सत्कार केला इथं. नंतर 23ला बी तीच परिस्थिती झाली की 23ला बी आपली MD ट्रॉफी मिळाली. आणि ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये आपण ट्रॅक्टरच्या सेलमध्ये 1200 त्यावेळेस 40 केलं इथं. तर आपण असं नंबर 1ला राहिलो. कोविडच्या काळातही तुमचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालला होता असं आम्हाला आमच्या अभ्यासातून संशोधनातून निदर्शनास आलं. त्या काळात तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलं, वाटचाल केली? कोविडच्या काळात काय झालं की जे शहरी भागातले शेतकरी होते, म्हणजे शहरी भागात जे राहायला आले होते ग्रामीण भागातले, ती बरेच ग्रामीण भागात म्हणजे आले त्या पिरियडमध्ये, पुन्हा स्थलांतरित झाले. तर हे पहिला मुद्दा हा, म्हणजे ट्रॅक्टर त्या वर्षी सगळ्याच कंपनीचं सेल वाढण्याचं एक कारण होतं. पण त्या पिरियडमध्ये लॉकडाऊन होणार आहे म्हणल्यानंतर अशी परिस्थिती झाली किंवा बऱ्याच डीलरनी ट्रॅक्टरचं बिलिंग केलं नाही, म्हणजे त्यांच्याकडे स्टॉक नव्हता. पण त्या पिरियडमध्ये मी एक निर्णय घेतला की मी एक्सेस स्टॉक करून बिलिंग करून ट्रॅक्टर घेतले इथं. तो 1-2 महिन्यात जे आहे का डिस्पॅच सगळं बंद होतं. मग तो 2 महिन्याचा म्हणजे पुरेल एवढा स्टॉक माझ्याकडे मी करून ठेवता, बाकीच्या डीलरकडे तो स्टॉक नव्हता इथं. हे पहिला मुद्दा. आणि त्यावेळेस जी पोचवण्याची जी यंत्रणा होती इथं, तर ते पूर्ण म्हणजे डीलरशिपला न ठेवता आपण पूर्ण गावाकडे शेतामध्ये सगळे ट्रॅक्टर ठेवलेले होते. आणि तिथनं मग डिस्पॅच करायला किंवा ही करायला सगळ्या गोष्टी मुवमेंटला सोपं होतं इथं. त्यामुळे मग त्या गोष्टी आपण त्या पिरियडमध्ये चांगला सेल करू शकलो कोविडमध्ये इथं, आणि सर्व्हिस देऊ शकलो. म्हणजे बाजारपेठेचा उत्तम अभ्यास करणं आणि ग्राहकाच्या काय गरजा आहेत ते समजून घेणं हे मला वाटतं कुठेतरी फार गरजेचं आहे. आणि पुढे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती काय नाही, थोडक्या भविष्यात काय काय होणार आहे घडामोडी तो अंदाज असतो इथं. तो कोणाचा कितपत म्हणजे खरा ठरतो खोटा ठरतो त्यानुसार म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी राहतात. असं दिसतं अनेक क्षेत्रामध्ये की यशस्वी झाल्यानंतर तिथं स्थिर न राहिल्यामुळं डिप्रेशनमध्ये जाऊन तो माणूस अधोगतीला लागलेला आहे असं चित्र देखील दिसतं. आपल्या बाबतीत मात्र आपण सतत पुढंच जात आहे. आणि हे जात असताना शेतीत देखील प्रयोग तुमचे सुरू आहेत. हे कसं शक्य झालं तुम्हाला? नाही, तुम्ही म्हणता तो एकदम प्रश्न बरोबर आहे. किंवा जो मुख्य म्हणजे प्रमुख आपण म्हणतो किंवा राजा आहे किंवा त्याच्यावर जो ग्रुप कॅप्टन आहे किंवा जो मेन व्यक्ती आहे का, त्याची विचाराची दिशा कुठली आहे इथं, तो कुठल्या पद्धतीने विचार करतो इथं आला कुठल्या पद्धतीने काम करतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत इथं. त्यामुळं म्हणजे मित्र कंपनी बाकीचे सगळे जवळचे लोक आहेत ती म्हणजे पॉझिटिव्ह असल्यामुळं ही एनर्जी मिळत राहते आणि आपण त्या लेवलला आपण काम करत राहतो. आणि ही एकदा आता सिस्टीम बसली तर आपण अनेक वेगळं केलं पाहिजे. तर मग शेतीमध्ये बी मानेसाहेब म्हणले तसे किंवा वेगवेगळे प्रयोग करत राहणं इथं आला असं आपण काहीतरी केलं तर प्लस किंवा मायनस होणार आहे. समजा आपण काय ट्रॅडिशनल पद्धतीने गेलं तर ती चलतच राहणार आहे. मग रुटीन जिंदगी जगायची नाही ही एक आपल्या रक्तात म्हणल्यावर किंवा आपल्या स्वभावात असल्यामुळे आपण मग ती फेल गेले तरी चालतंय पण ती करत राहायचं ही मानसिकता राहिलेली आहे.
आता तुम्ही टीमचा उल्लेख केलात, होय. तर यातून स्थानिक स्तरावरती रोजगार निर्माण झाले का, किंवा तुमच्या टीम मेंबर्स कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने काम चालतं? ते स्थानिक आता माझ्याकडे ट्रॅक्टर लाईनला 170 काय एम्प्लॉईज काम आहे, म्हणजे काम करतात. एक भगवंत मलशेर क्रेडिट सोसायटी आहे, त्याच्याबरोबर 60 एम्प्लॉईज आहेत. आला शेतीमध्ये एक 10-15 लोक आहेत तिथं. असे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत तर ते वेगवेगळे काम आहेत. आता स्थानिक रोजगार आता जेवढे आपल्या लेवलला आहेत ते आपण उपलब्ध झालेच. आपण आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं देणं लागतो, हो. ही भावना सुद्धा तुम्ही तुमच्या कामातून खूप हो, हो, जोपासलेली हो. आहे. तर त्याच्याविषयी थोडं समजून घ्यायला आवडेल. काय झालं, मी ज्यावेळेस शिक्षण घेत होतो 10वीपर्यंत, मी माझं माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूल खामगावमध्ये झालं. आणि त्या ठिकाणी मला एक काटे सर म्हणून शिकवायला होते. मी त्यांनी शाळेत शिकवत असताना म्हणजे असे काय म्हणजे हे सांगितलं की आपण ज्या समाजातून आलो त्या समाजाला आपण काहीतरी दिलं पाहिजे, म्हणजे ज्यावेळेस आपण मोठं हो किंवा बाहेर पडू त्यावेळेस इथं. मग त्यावेळेस ते शिकवत असताना एवढंच वाक्य बोललं ती त्यावेळेस माझ्या मनावर असं कायम राहिलं की बाबा ज्या समाजातून आलो त्याला आपण काहीतरी दिलं पाहिजे. मग ज्यावेळेस मग संधी येईल त्यावेळेस आपण ह्या गोष्टी करू असं झालं इथं. मग व्यवसाय करताना लक्षात आलं की आपल्याकडे 2 पैसे आले, हे कुठून आले? समाजातनंच आले. बरोबर. म्हणजे पैसा आपल्याकडं आर्थिक सोबत आली कुठनं, तर तेव्हा समाजातनंच येतं. तर आपण त्याला काहीतरी दिलं पाहिजे इथं. मग त्या गोष्टी मग ज्या ठिकाणी संधी मिळेल त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला आणि देत आलो, असं झाला विषय. त्यातूनच म्हणजे मातृभूमी प्रतिष्ठान आणि आज तुमचं चाललेलं काम पुढं आलं. हो, त्याच माध्यमातून पुढे आलं तेव्हा इथं. सध्या आपण अशा पद्धतीचे अनेक उपक्रम करता, पण आम्हाला कुठल्या उपक्रमांविषयी सांगाल? मला वाटतं खास करून ज्येष्ठांसाठी आपण अनेक उपक्रम राबवता, तर त्याविषयी थोडं सांगा. आम्ही मातृभूमी प्रतिष्ठान म्हणून एक NGO जे आहे का, आमची एक मित्र कंपनीने मिळून म्हणजे ज्या समाजात आलो त्याला काहीतरी देणं लागतोय, म्हणजे देण्यासाठीच एक संस्था ही केली तर जी समाजात चांगल्या लेवलला आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या इथं, आणि त्यांना समाजाचे विषयी काहीतरी एक चांगली भावना आहे अशी सगळ्यांनी एकत्र येऊन एक आम्ही मातृभूमी प्रतिष्ठान नावाची एक NGO चालू केली तर, आणि त्या माध्यमातून आम्ही निराधारासाठी जे आहे का अन्नपूर्णा योजना चालू केली तर. म्हणजे समाजात काय अशी लोक आहेत ती दुर्लक्षित की त्यांना 2 वेळेचं जेवण बी मिळत नाही. 11 वर्षापूर्वी आम्ही मातृभूमी प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना चालू केली. सर्वे केला. मग आता त्यात वेगवेगळे कारण आहेत. काय लोकांना अपत्य बी नाहीत, पुढची पिढी नाही. काही लोकांना आहेत पण ती बाहेरगावी राहतात, ह्यांच्याकडे लक्ष देत नाहीत, गरीब फॅमिलीमधली. इथं अशी वेगवेगळी कारणं आहेत. काही ठिकाणी आईवडिलांच्या म्हणजे चुका बी आहेत, म्हणजे त्या ज्येष्ठांच्या, किंवा मुलाकडे राहत नाहीत, तरकटी स्वभाव, असे वेगवेगळे कारणं आहेत. मग ती कारणं काय का असणार, पण त्यांना 2 वेळेचं जेवण मिळत नाही, अन्न मिळत नाही, तर त्यांना हातानं स्वतः करून बी खाता येत नाही. मग अशासाठी आम्ही अन्नपूर्णा योजना चालू केली. आज रोजी 250 निराधार लोकांना आम्ही 2 वेळेचं मोफत जेवण घरपोच देतो इथं. आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातले येणारे जे पेशंट आहेत हॉस्पिटलला, तर त्यांच्या नातेवाईकाला आपण 20 रुपयामध्ये 2 चपाती आणि 150 ग्राम भाजी असं देतो. ती एक असे 250 डबे जाते तिथं, म्हणजे दररोज असे 500 डबे वितरित करतो. आणि हे करणाऱ्या महिलांनाही मला वाटतं या निमित्ताने रोजगार आपोआपच होतो आहे उपलब्ध. हो, त्या अन्नपूर्णा योजनेवर एक 13-14 लोकांची टीम आहे, ती कंटिन्यू काम करते. 2 रिक्षावाले आहेत जी घरपोच डबे देतात. 6 मावशी आहेत ती स्वयंपाक करते तिथं. डबे भरणारी टीम वेगळे आहे, हॉस्पिटलला डबे घेणारे वेगळे आहेत. अशी वेगवेगळी माध्यमातून आहे चालू. लोकल ते ग्लोबल असा तुमचा हा जो झालेला प्रवास आहे, तो खरंच खूप अभिमान वाटावा असा आहे. आणि एक उद्योगाकडे सहसा आपल्याकडे मराठी तरुण मंडळीत जरा कमी वळतात, त्याविषयीच्या शंका खूप असतात. तर नक्कीच आजच्या मुलाखतीतून त्यांना तो एक दिलासा मिळाला असेल, एक प्रेरणा मिळाली असेल की हे आपणही करू शकतो. तुमचे पुढची स्वप्न काय? आता ह्या ट्रॅक्टर लाईनमध्ये तुम्हाला म्हणलं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यात जेव्हा जागतिक लेवलला आपण टॉपला गेलो इथं, ते आता मेंटेन करत राहिलेलो आहे इथं. मग तो पुतण्या बऱ्यापैकी भावाचा मुलगा हँडल करतो इथं. तर बाकीचे व्यवसाय करण्यासाठी जे आहे का किंवा प्रोडक्शनमध्ये, रिअल इस्टेटमध्ये, एज्युकेशनमध्ये असं काय करता येण्यासाठी वेगवेगळे प्लॅन चालू आहेत. त्यात प्राथमिक लेवलला आम्ही काम करतो इथं. म्हणजे फ्युचरमध्ये काहीतरी मोठं एक उभा करण्याचं स्वप्न आहे, ते होऊन जाईल. नक्कीच. तुमच्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, आमच्याशी संवाद साधलात, यासाठी मनपूर्वक आभार. नमस्कार, धन्यवाद. संतोषजी ठोंबरे सरांशी हा संवाद साधताना आपल्या लक्षात आलं असेल की हे केवळ एका उद्योजकाची मुलाखत नव्हती. एका ग्रामीण भागातल्या तरुणाने स्वप्न पाहिलं, आपल्या स्वप्नावर ठाम राहिला आणि त्याने जागतिक स्तरावर विश्वविक्रम प्रस्थापित केला.
हा सगळा जो प्रवास आहे हा चिकाटीचा आहे, सचोटीचा आहे आणि अतिशय प्रेरणादायी आहे. मला वाटतं हेच या मुलाखतीचं प्रयोजनसुद्धा, की ही मुलाखत पाहणाऱ्या ऐकणाऱ्या तरुणांनी आणि प्रत्येकानेच यातून प्रेरणा घ्यावी. अशा चांगल्या कामाचा जय जयकार करणारी ही आपली मालिका जय हो तुम्हाला कशी वाटते आहे, आजच्या भागाविषयीच्या तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. तुमच्या प्रतिक्रियांच्या आम्ही प्रतीक्षेत असतो. अशीच आणखी एक यशोगाथा, आणखी एक नवा प्रकल्प घेऊन तुमच्या भेटीला येऊ जय हो या मालिकेच्या पुढील भागात. आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय हो, जय हो. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत